ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी राहा, हसत राहा. मुलगा: मॅडम, त्या दिवशी तुम्ही घरात काय केलो? मॅडम: त्या दिवशी घरी कोणी नसल्याने मी BP बघितले. माझी पपई खूप चरचर करत होती, पण पचापच करायला कुणी नव्हते. मुलगा: मग काय झालं? मॅडम: मग पपईत वांगे घालून घेतले, पण वांग्याचे देठच तुटले. गर्लफ्रेंड: अरे जानू, ऐक ना. बॉयफ्रेंड: बोल ना. गर्लफ्रेंड: पप्पा हत्यार हलवत होते आणि मी छतावरून पाहत होते. बॉयफ्रेंड: मग पुढे काय झालं? गर्लफ्रेंड: माझ्या तोंडावर पांढरी शिपट पिचकारी उडाली. एक माणूस बस स्टॉपवर उभ्या असलेल्या बाईला डोळा मारतो. बाई: अहो, मी तसली बाई नाहीये. माणूस: बाई, ते ठीक आहे, पण चेक करणं आमचं काम आहे. बायको रात्री पलंगावर पडल्या पडल्या: अहो, आज असे काही करा की माझे अंग घामाघूम झाले पाहिजे. नवरा उठला आणि पंखा बंद करून परत झोपला. मुलगी: चल पचापच करूया. मुलगा: नको. मुलगी: का? मुलगा: कंडम नाहीये. मुलगी: तुझं तर रोजच आहे येडपटा. लॅमिनेशन करून घे तुझ्या पप्पूला. बबलूच्या घरचे गावाला गेलेले असतात, म्हणून तो रात्री घरी झोपायला गर्लफ्रेंडला बोलवतो. 1 तास होतो, 2 तास होतात, 4 तास होतात, पण गर्लफ्रेंड काय येत नाही. शेवटी चड्डीतून एक आवाज येतो. मालक, थोडा वेळ झोपू का? सकाळी तुमच्या आधी उठायचं आहे. चम्याचे लग्न होते आणि एकदा तो पहाटे फिरायला जातो. खूप थंडी असते म्हणून घरी परत येतो आणि चिंगीजवळ जाऊन झोपतो. चम्या: आज बाहेर खूप खूप थंडी आहे. चिंगी: तरी पण आमचं बावळट बाहेर फिरायला गेले. चम्या बेहोश, चिंगी मदहोश. बुद्धी चड्डीसारखी असते, असणं आवश्यक आहे, दाखवणं नाही. पाटलाने कोंबडी विकत घेतली आणि पिंजऱ्यात बंद केली. कोंबडी हट्टी होती, पिंजऱ्याच्या मागच्या बाजूने निघून गेली. पाटलाने परत कोंबडी धरली आणि पिंजऱ्यात बंद केली. कोंबडी हट्टी होती, परत मागच्या बाजूने निघून गेली. पाटलाला राग आला. पाटलाने कोंबडी कापून खाल्ली, पण कोंबडी तर हट्टी होती, परत मागच्या बाजूने निघून गेली. बाई: अरे, केळी काय भाव दिली? केळीवाला: 30 रुपये डझन. बाई: अरे, पण फार नरम आहेत. केळीवाला: अहो बाई, कधीतरी खायला पण घेत जा की. मधू तिच्या लहान बाळाला पाजत असते. बाजूला असलेली शेजारीण म्हणते, अगदी बापासारखं चोखतो. चाळीत भांडणे चालू असतात. मुलीची आई: तुमचा मुलगा बाहेर काय उद्योग करतो ते माहीत आहे का तुम्हाला? मुलीची आई:
तुमची पण मुलगी काय धुतल्या तांदळासारखी नाही आहे. तिची पपई बघा पार नासून गेलेली आहे. तिचे पेरू तर बघा दाबून दाबून पेरूचा तर वासच उठलाय. अख्ख्या गल्लीने तिला तेल लावून पचापच केलं. शाळेमध्ये मुख्याध्यापक साहेबांचा निरोप समारंभ. बाईंना भाषण करायला सांगितलं. त्यांना अगदी भरून आलं. त्या एवढंच बोलू शकल्या. मुख्याध्यापक साहेब रोज तेल लावून चोळत असत. सरांच्या सोबत काम करता करता मला दिवस कसे गेले ते कळलंच नाही. मुलगी, ऑफिसमध्ये माझं लैंगिक शोषण होतंय. मैत्रीण, का ग काय झालं? मुलगी, अगं ऑफिसातला सावंत मला सारखा म्हणतो तुझ्या केसांचा वास खूप छान येतोय. मैत्रीण, मग वाईट काय आहे त्यात? मुलगी, अगं त्याची उंची 2.5 फूट आहे. 15 तारखेला बाहेर जाताना एखादी मुलगी जर वाकडी चालत निघाली तर समजायचं तिचा व्हॅलेंटाईन डे जोरात साजरा झालाय. नुसता तेल लावून पचापच. झिंगाडे सर, टक्कल असलेल्या बऱ्याच पुरुषांच्या पॅन्टचे खिसे आतून फाटलेले का असतात? गण्या, त्यांनाही कधी कधी वाटतं की केसातून हात फिरवावा. झिंगाडे सर, तू बाहेर ने केडपटा, तुला कितीदा सांगितलं आहे तू शाळेत येत नको जाऊ. इसकी मोहब्बत पर कैसे शक करूं यारो, शादी का कार्ड देने आई थी फिर भी पचापच देकर गई. एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं. ती हसून पुढे जाऊ लागली. मुलगा, कमीत कमी उत्तर तर दे. मुलगी, आजपासून तू स्वतः हलवायचं नाही. आजपासून मी हलवते तुझं तेल लावून. मी एकदा बसने प्रवास करत होतो. शहरातील एक मुलगी माझ्या सीटवर येऊन बसली. झोपेत माझा हात तिच्या पेरूला लागला. मी म्हणालो, सॉरी हो, चुकून झोपेमध्ये माझा हात लागला. मुलगी म्हणाली, काही नाही हो, असू द्या. चोळाचं असलं तर चोळा, दूध प्यायचं असलं तर दूध प्या.